हिंदुत्ववादी संघटनांकडून आज कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारानंतर आता हिंदू संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीसही आता अलर्ट मोडवर आलेले आहेत। आज कोल्हापूर बंदची हाक ही देण्यात आल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। हिंदू संघटना त्यामुळे आक्रमक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारानंतर याचे पडसाद राज्यभर पसरतायत आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे। कोल्हापूरमध्ये सुद्धा हिंदू संघटना आक्रमक झाली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। शेखर, आपण सध्या पाहू शकतो हिंदू संघटना आक्रमक झालेली आहे। कोल्हापूर बंदची हाक त्यांच्याकडून देण्यात आल्याचं समजतंय। सध्याचं काय वातावरण आहे कोल्हापूरमध्ये? गौरी, मी सध्या कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आहे आणि त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत ते एकवटणार होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवरती मोठा पोलीस बंदोबस्त माझ्या मागे आपण पाहताय। जवळपास 700 पोलीस जे आहेत ते या संपूर्ण परिसरामध्ये तैनात असणार आहेत। शहरातल्या विविध ठिकाणी ज्या ठिकाणी गतवेळच्या दंगलीचा जे घटना घडली होती त्यावेळेचा अनुभव पाहता पोलिसांनी त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात केलेला। आपण जर बघितलं तर ह्या पोलिसांच्या अजूनही काही गाड्या ज्या आहेत ते या ठिकाणी येत आहेत। दंगल नियंत्रण पथक जे आहे ते देखील या ठिकाणी येताना पाहायला मिळते। बाजूला जर बघितलं तर अनेक पोलीस जे आहेत ते या ठिकाणी तैनात सकाळपासूनच करण्यात आलेले आहेत। गतवेळच्या निवडणुकीमध्ये गतवेळच्या खरतर माफ करा आंदोलनावेळी खरतर हे हिंसक वळण जे आहे ते त्या ठिकाणी लागलं होतं आणि म्हणूनच पोलिसांनी आतापासूनच खबरदारी जी आहे ती या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळं कोल्हापुरातल्या याच छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सध्या पोलिसांच्या छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। कोल्हापुरातील अनेकांनी खरतर या संपूर्ण बंदला पाठिंबा द्यावा अशा पद्धतीचे आवाहन हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आलं होतं। आता सकाळची वेळ असल्यामुळं साहजिकच काही बस ज्या आहेत त्या सुरू आहेत, मात्र ज्यावेळी हिंदुत्ववादी संघटनांचे काही पदाधिकारी यावेळी रस्त्यावर उतरतील त्यावेळी मात्र हे सगळे कोल्हापुरातील रिक्षा सोय असू दे किंवा बस व्यवस्था असू दे ती सगळी बंद होईल अशा पद्धतीची माहिती सध्या तरी मिळते। मात्र कोल्हापुरात या संपूर्ण बंदच्या पार्श्वभूमीवरती मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो आता तैनात करण्यात आलेला आहे। जवळपास 700 पोलीस या संपूर्ण बंदच्या पार्श्वभूमीवरती आज तैनात असणार आहे। त्यामुळे नक्कीच आजच्या या बंद वेळी कशा पद्धतीने संपूर्ण कोल्हापूरकर जे आहेत ते प्रतिसाद देतात, गतवेळच्या खरतर आंदोलनाप्रमाणे हिंसक वळण लागू नये यासाठी पोलीस कशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन करतात हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे।